संघीय व्यवस्था फेडरलिझम गावाच्या उदाहरणातून समजून घ्या. एका गावात ग्रामपंचायत, राज्य सरकार आणि तालुका पंचायत केंद्र सरकारसारखी व्यवस्था होती. ग्रामपंचायत गावातील रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा, साफसफाई यांसारखे छोटे निर्णय घेत होती. पण मोठे निर्णय जसे मुख्य रस्ता बांधणी, मोठे जलसंधारण प्रकल्प, शाळा आणि आरोग्य केंद्रे हे तालुका पंचायत पाहत होती. एक दिवस तालुका पंचायतने ठरवलं की संपूर्ण गावासाठी एक पाणी पुरवठा योजना हवी, पण काही गावकऱ्यांना स्वतःच्या विहिरी वापरायच्या होत्या. हीच संघीय व्यवस्था. काही अधिकार केंद्राकडे, काही राज्यांकडे आणि काही दोघांकडे असतात. परंतु भारतामध्ये क्वासी फेडरलिझम आहे म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी कमेंट करा.